ज्याला म्हणतो आपण, ह्या चांदण्या सूर्याच्या प्रकाशाने त्यांना काही काळ तेज आलेलं असतं, तसे या देवतांना तेज परमात्म्याचं आहे, भगवंताचं आहे. राजाने भगवंताचं, पांडुरंगाचं दर्शन घेतलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. राजाचा भाव पाहून भगवंतानेच विचारलं, काय इच्छा आहे? ते म्हणे, माझी इच्छा आहे की आपण आता इथून चालावं, आमच्या नगराला चालावं. जुनं नाव अनागुंदी, अनागुंदी त्या शहराचं नंतर नाव विजयनगर पडलं. तिकडे चला, आपली मी सगळ्या प्रकारे सेवा करेल. अर्थात पांडुरंगाला रथात घालून कृष्णदेव, हा इतिहास आहे बरं, हा या गोष्टी नाहीत नुसत्या, या इति घडले असा इतिहास आहे. आजही पांडुरंगाचं विठ्ठलाचं मंदिर आहे विजयनगरला, पण ते आता ओकबोक येते आता. तेव्हा पांडुरंगाला घेऊन गेला सम्राट कृष्णदेवराय. सर्व प्रकारची सुंदर सुंदर पूजा सुरू झाली. अनेक 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 नोकर चाकर, स्वतः सम्राट पूजेला हजर, सर्व सर्व. देवाने एक अट घातली होती, त्याच्यासारखा खेळीया कोणी नाही. त्याने अट घातली होती की एका अटीवर येतो, माझ्या भक्ताचा केव्हाही अपमान तुझ्या राज्यात घडता कामा नये. असं जर घडलं तर मला पुन्हा इथं आणून पोचवायची जबाबदारी तुझी. इकडे मग आषाढी वारी आली. देवळात पांडुरंग नाही. सगळे वारकरी दुःखी झाले, अश्रू ढाळू लागले. त्यांना प्राणांतिक दुःख वेदना झाल्या. काय करायचं, काय करायचं, काय करायचं. त्या काळातल्या सगळ्या साधू संतांची सभा भरली आणि ज्येष्ठ ज्येष्ठ साधू म्हणून भानुदास महाराजांकडे जबाबदारी देण्यात आली की तुम्ही आता पांडुरंगाला आणा. घाईघाईत सांगतो, भानुदास महाराज आले आणि त्यांनी, अर्थात ते आले, रात्र झाली होती. आता पण हे अशा गोष्टी सांगावं की नाही असं वाटतं, वैज्ञानिक माणसाला पटत नाही. असं आहे म्हणजे आपोआप कुल्प कशी काय उडून पडली, काय लिहिले असं, तर आम्हाला पटेल असं तरी बोला काहीतरी. आपोआप कुल्प गळून पडाली, दारं उघडली. महाराजांचा, भानुदास महाराजांचा प्रवेश झाला. भगवंताचं दर्शन झालं. अश्रूचा पूर लोटला की सगळे वारकरी दुःखी आहेत, आपण देवा चलावं तिकडं. भगवान म्हणाले, पाहता येईल काय ते पुढे, आता जरा वेळ झालाय पहाटेच्या पूजेचा, राजा येतील, त्याचे नोकर चाकर येतील, तर तेव्हा तुम्ही आता बाहेर जा बरं लवकर. भगवंताने अत्यंत आनंदाने आपल्या गळ्यातला जेवढा काही फुलांचे हार भानुदासांच्या गळ्यात घातले आणि त्याचबरोबर चुकून 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 अत्यंत अत्यंत अनमोल असा रत्नजडित हिऱ्यांचा हार तोही भानुदासांच्या गळ्यात पडला. भानुदास अत्यानंदाने गळ्यात काय टाकले देवाने ते कशाला पाहिलं. आले नदीवर, तुंगभद्रा नदी, स्नान केलं नदीवर. एका झाडाखाली सकाळी सकाळी बसले, चिंतन करत बसले, भजन करत बसले. पहाटेच्या वेळेस जेव्हा राजा पूजेला आला, त्याचे नोकर चाकर आले आणि देवाच्या गळ्यातला अत्यंत अनमोल असा हार काही दिसेना, नवरत्नाचा हार दिसेना. अर्थात शोधाशोध सुरू झाली. चोर कसा आला, एवढी कुलप असताना चोर कसा आला, चोर कसा आला, शोधा शोधा शोधा. अनेक अनेक सैनिक म्हणा, हेर म्हणा, शोधायला इकडे तिकडे पसरले. नदीच्या काठावर पाहिलं, झाडाखाली म्हणले एक दिसतोय, म्हणले कोणीतरी, एक वारकरी दिसतोय, कोणीतरी भजन करतोय. पण बघा म्हणले तर अर्थात त्यांच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार सैनिकाला दिसला. त्यांना पकडून आणण्यात आलं. त्या काळातल्या दंडाच्या शिक्षेच्या रीतिरिवाजाप्रमाणे ते त्या काळात सुळावर चढायचं. सूळ सूळ
धारदार सूळ. भानुदासाचा स्पर्श झाला आणि सुळाचं पाणी झालं. सुळाला पालवी पालवी फुटली, त्याचा वृक्षच झाला. हे वर्तमान राजा सम्राटाला कळालं. सम्राटाच्या लक्षात आलं की चूक झाली, चूक झाली. पश्चाताप झाला की आपण चोर म्हणून संन्याशालाच आपण फाशी द्यायचा प्रयत्न केला. अर्थात भानुदास महाराजांचा, पांडुरंगाच्या प्रिय प्रिय आवडत्या भक्ताचा अपमान झाला. आणि मग आता पांडुरंगाने राजाला सांगितलं की चला आता रथात घेऊन मला पोचवा. आता तुमच्या राज्यात माझ्या भक्ताचा अपमान झाला. हा जो दृष्टांत सांगितला, ईश्वरावर किती निष्ठा असावी. ईश्वरनिष्ठ भानुदास महाराज ईश्वरनिष्ठ. भानुदास महाराजाचं वचन आहे, जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, अरे मी तुझीच वास पाहेगा विठोबा. कडकडाट झाला आणि आकाश कोसळून पडलं. तुझं नामस्मरण, तुझी श्रद्धा, तुझ्यावरचं प्रेम, तुझ्यावरची निष्ठा माझ्या चित्तातून भंग होणार नाही. असा ईश्वरावर निष्ठा, शास्त्रावर निष्ठा, गुरुवर निष्ठा. तस्मात गुरुम प्रपद्येत. आत्मज्ञानाकरता गुरुला शरण जावं. गुरुनिष्ठेच्या अनेक 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 कहाण्या आपल्यालाही माहीत आहेत. असं आहे. एकच उदाहरण सांगतो. शंकराचार्यांचे जे पट्टशिष्य झाले त्यामध्ये ज्यांचं पूर्वाश्रमीचं नाव आनंदगिरी असं होतं. जगद्गुरु शंकराचार्यांच्या एका शिष्याचं नाव पूर्वाश्रमीचं आनंदगिरी असं होतं. हा शाळेत कधी गेला नव्हता, अक्षर ओळख नव्हती, समजही सामान्य होती, पण आचार्यांची सेवा मात्र मनोभावे करायचा. खूप प्रेमाने सेवा करायचा, सर्व प्रकारची सेवा करायचा. आश्रमाची झाडलोट, आश्रमातील वस्तूंची सगळी स्वच्छता, आपल्या सद्गुरूंच्या कपड्याची स्वच्छता, सर्व 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 कामं हा आनंदगिरी करायचा. आणि या कामात दंग असताना बाकीचे शिष्य म्हणायचे, काय झाडलोट करण्याचा त्याचा जन्म झाला, हा ग्रंथ आहे का नाही, याला ग्रंथ कळेला, ग्रंथाचं काही ज्ञान नाही, याला साधा एखादा श्लोक म्हणता येत नाही. आमचे कसे ग्रंथ तयार झाले, हा ग्रंथ तयार झाला, तो ग्रंथ तयार झाला, तो ग्रंथ तयार झाला. आचार्यापासून कसं कसं आम्ही ज्ञान संपादन करतोय, हा नुसता झाडलोट करतोय, भांडीकुंडी घासतोय, हा कपडे धुतोय. अरे अरे अरे, काय आनंदगिरीचा जन्म. बाकीचे शहाणे सुरते शिकलेले विद्वान पंडित झालेले शिष्य आनंदगिरीकडे तुच्छतेने पाहायचे की काय आनंदगिरीचा जन्म. आनंदगिरी सामान्य होता, शिक्षण नव्हतं, तरी सुद्धा कामातून वेळ काढून काढून तो पाठाला यायचा. त्याला काही म्हणता येत नसायचं. आचार्य त्याला कधी प्रश्नही विचारत नसायचे. बाकीचे शिष्य प्रश्न विचारले की हातवर असायचा. आनंदगिरी सामान्य बुद्धीचा, पण गुरुवर अत्यंत अत्यंत श्रद्धा. यांच्या सान्निध्यात, सहवासात, यांच्या कृपेनेच माझा उद्धार होईल. सर्व प्रकारची कामं करायची. एकदा असंच नदीवर धुवायला गेला, कपडे धुवायला गेला, धुणं जास्त असेल, उशीर झाला. इकडं पाठ सुरू झाला. आचार्य म्हणायचे जरा थांबा थोडा वेळ. एक पद्मपाद नावाचा मोठा हुशार विद्यार्थी होता. म्हणजे आचार्य कशाला थांबायचं. आणि समजा तुम्ही त्या आनंदाची वाट पाहता, गिरीची वाट पाहता, त्याला काय कळतं नाही, तरी त्याच्या मुखोदर एखादा श्लोक तुम्ही कधी म्हणून घेतला, त्याला येतच नाही काही. त्याला तो आपला बसतो म्हणजे बसतो. तो
तो आपला झाडलोट करणं, सडा सारवण करणं आदी आदी कामाचाच आहे तो. त्याला कशाची वाट, त्याची कशाला वाट पाहता. चला सगळे विद्यार्थी आलेत, आता सुरू करा. आम्ही सगळे हुशार हुशार शहाणे विद्यार्थी जमा झालो, त्याची कशाला त्या वेळेची वाट पाहता. आचार्याने तिथूनच कृपेचा वर्षाव केला. हा नदीवर कपडे धुत असतानाच अत्यानंदाने त्याचं हृदय भरून आलं. एक प्रकाश आपल्या मस्तकात शिरलाय असं वाटत. अथांग अथांग ज्ञान आपल्या बुद्धीत, आपल्या मस्तकात जणू काही साठले, प्रवेश झालाय अशी त्याला अनुभूती झाली. कापड्याचं ओझं घेऊन तो जेव्हा आला तेव्हा तो स्तोत्र म्हणीतच आला. स्तोत्र, त्याने जे स्तोत्र लिहिलं त्याचा प्रकार होता तोटक तोटक, आणि म्हणून आचार्यांनी त्याचं नाव तोटकाचार्य ठेवलं. कृपा कटाक्षे न्याहाळिले, आपल्या पदी बैसविले असं आहे. सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर अशी खूप खूप इतिहासात आपल्या वाङ्मयात उदाहरणं आहेत. नाथांकडं, नाथांचा जो आता वाडा आहे तोच पूर्वी नाथांचा वाडा होता. त्या वाड्यात